आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। ची रंधुमाळी चालू असताना आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 4 दादापूर नगरमध्ये। येथे काँग्रेसचा झंझावात अभय साळुंखेच्या रूपाने येथे आहे। आपण त्यांनाच विचारू की या भागाचा विकास नक्की कसा झाला आहे आणि झाला नसला तर ते काय विजन घेऊन जनतेसमोर जात आहे। नाही, निलंग्यातल्या प्रत्येक नागरिकाची मान आज ह्या आमदारांनी त्यांनी केलेल्या निलंग्याच्या विध्वंसामुळं खाली गेलेली आहे। आदिवासीसारखं लोक राहिले आहेत निलंगा शहरात। खेडेपाडे निलंगा शहरापेक्षा सुधारलेले आहेत। ह्यांनी फक्त 1500चे आकडेच 1000 कोटी आले, 500 कोटी आले, 1000 कोटी आले, 500 कोटी आले, तेवढे त्यांच्या घरातच थिएटरमध्ये गेले। दुसरीकडं कुठं वार्डात फिरताना असं एकही गल्ली एकही प्रभाग नाही जिथं किंवा विकास झाला आणि शहरात आल्याचा आभास व्हावा माणसाला की आपण निलंगा शहरात आहोत। लातूरमधल्या 2 नंबरचा तालुका आहे। आपण आपल्या भाषणामध्ये आत्ता सांगितलं की अर्ध्या निलंग्यात फिरलात पण कुठेही पक्का रस्ता आपल्याला दिसला नाही। तर आलेला निधी जो 500 कोटी 1000 कोटी म्हणतात तो नेमका गेला कुठे? बकासूर आहे ती। बकासूर येईल ते खात होतं का गाळ प्रॉप तसं ही 500 आणि 1000 कोटी सगळंच खाल्ल्या बकासुराच्या हे आहे ती वळण यांना बकासूर आहे ती। आणखीन एक प्रश्न झाला, काल आपण जे त्यांच्यावर दमदाटीचे आरोप केलात त्याला प्रत्युत्तर म्हणून अरविंद पाटील निलंगेकर यांनी म्हणले की आम्ही विकासावर बोलतो। तर त्यांनी आपल्याला एक खुलं चॅलेंज दिले की आपण समोर येऊन बोलावं, ते आपण चॅलेंज स्वीकारणार का? कधी आत्ता लगेच यायला तयार या म्हणा येत नाहीत होते उगं बोलतात ते बालिश बहु बायकात बडबडला राहते का नाही तसे येत नाहीत। मी लगेच असं यायला इथून त्यांना आमने सामने यायची तयारी असते जोवर त्यांनी येत नाही तोपर्यंत मी चिंचलीला जात नाही। बस या म्हणा या हा इशारा विरोधकांसाठी समजायचा का? नाही, हात जोडून माझी विनंती आहे या विकासावर बोलू आपण समोरासमोर। इशारा काय भांडण नाही का वैयक्तिक, ही विकासाचा विषय आहे, राजकीय विषय आहे। त्यांनी म्हणले का नाही मी म्हणलो का आमने सामने म्हणून, त्यांनी म्हणले या। ती रेल्वे बुकीच्या वेळेस मी लातूरला टाऊन हॉलला स्टेज करून थांबवतो या म्हणून 50,000 नोकऱ्या लागणार होते, आता गुजरातची माणसं येऊन भरल्यात, ह्यांनी माझ्या पुढे बोलू शकतात का? हां त्याच्यामुळे येत नाही ते। बरं दादा, आता जे रंधुमाळी दिसते अलग दिसते आणि जे इलेक्शन झाल्यानंतर निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होते फायनल रिझल्ट लागतो त्या दिवशी अलगच दिसतं चित्र, काय म्हणता यावरती? कसलं अलग दिसतंय? काय बी अलग दिसणार, लक्षात घ्या। ही विधानसभेला थोडक्यात गोळी हुकली आहे। आपल्या काही गोष्टी माझ्याकडून काही कमी राहिल्या असेल, मी दुसऱ्याला दोष देणार नाही, त्याच्यामुळे विधानसभेला हुकलतं। आता बरोबर लोक तासू नाहीत आणि विधानसभेचे शहर आम्हाला लीड दिलं होतं काँग्रेसला, मला स्वतःला लीड आहे, लोकसभेला खासदारांना लीड आहे, त्याच्यामुळं 100% निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा फडकला जाणार आहे। नक्कीच आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत। आणखीन एक प्रश्न, जो विकासाचा अजेंडा तुम्ही आता तुमच्या जाहीरनाम्यात दिलात तो 100% 100% तुम्ही राबवणार का? करणार। आम्ही खोटं बोलत नाही, मला जिंदगीत खोटं बोलून माहीत नाही। मी कुणाला कुठं म्हणतर इथं जिथं हाव तिथलाच पत्ता सांगत असतो, मी कुणाला खोटं बोलत नाही आणि कसलीच गोष्ट बारकीही बोलत नाही मोठीही बोलत नाही। कसोशीनं 100% सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सोप्या गोष्टी सांगितल्या। आम्ही उगा राहणार नाही, आम्ही सोप्या गोष्टी करता येण्यासारख्या गोष्टी आवाक्यातल्याच गोष्टी जाहीरनाम्यात दिलेल्या आहेत आणि ते करू। आणि सर्वात पहिले आपला जाहीरनामा का प्रसिद्ध झाला? आमच्या मनात इच्छा आहे ना, आता आमचं बघून ती करतील, आम्हाला करून दाखवायचे, आम्हाला सुचतंय। इच्छा तिथे मार्ग, मनी असे ते स्वप्नी दिसे, तसं आमच्या मनात आहे विकास म्हणून आम्हाला सुचलं। त्याने आत्ता ते आमचं काल जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर लिहायला बसले असतील दोघं भाऊ एकटेच, मग कोणते कोणते कामं घाव कशात खाता येतं आहे ती लिस्ट काढणार, तिने कायची लिस्ट काढणार, ती विकासाची थोडीच काढतात, कशात परवडतं आहे। आम्हाला धंदा करायचं नाही, आम्हाला आईवडिलांना सुखी ठेवले 2 घास मिळतात आम्हाला जेवाय खायला।